ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। भगवद्गीता भक्तिशास्त्री कोर्स लेसन क्रमांक 49 या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। श्लोक क्रमांक 13 ते 20। तर यांचं शीर्षक असं देता येईल, कोणते गुण आपल्याला श्रीकृष्णांचे प्रिय बनवतात। तर या धड्यामध्ये कुठलाही क्लोजबुक प्रश्न तयारी नाहीये, कुठली उपमा या धड्यात नाहीये आणि कुठलाही पाठांतराचा श्लोक सुद्धा या धड्यात नाहीये। तर आपण 13व्या आणि 14व्या श्लोकापासून सुरुवात करूया। तर याचं शीर्षक आपल्याला असं देता येईल, प्रतिक्रिया टाळण्यासाठी सर्व दुःखांना भक्त श्रीकृष्णांची कृपा म्हणून स्वीकारतो। तर ह्या श्लोकांमध्ये भक्ताचे विशेष गुण सांगण्यात आलेले आहेत आणि या धड्याच्या शेवटी तुम्ही या सर्व विशेष गुणांची एक लिस्ट बनवायची आहे। आपण सुरू करूया। अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यार्पितमनो बुद्धिर यो मद्भक्त समे प्रियः। जो जीवांचा द्वेष करत नाही, सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे, स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे आणि आपलं मन आणि बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढनिश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे। तर या ठिकाणी नमूद केलेली जी काही वैशिष्ट्ये आहेत ती भक्तीपासून वेगळी नाही आहेत आणि ती आपोआप परिणाम दाखवतात। आणि हे कसं शक्य होतं? केवळ भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्याने हे सर्व दिव्य गुण आपल्यामध्ये आपोआप विकसित होतात। आणि हे गुण जे आहेत हे 2 श्रेणींमध्ये येतात। त्याच्यापैकी पहिली श्रेणी आहे अत्यावश्यक, ज्याला स्वरूप लक्षण असं म्हटलं जातं, आणि सहाय्यक, ज्याला तटस्थ लक्षण असं म्हटलं जातं, आणि सर्वात महत्वाचं भक्तिमान वगळता उल्लेख केलेले सर्व गुण हे केवळ सहाय्यक आहेत। भक्ती म्हणजे परमेश्वराची सेवा हा सर्वात अत्यावश्यक गुण या ठिकाणी भक्तामध्ये असतो। म्हणून हे सर्व गुण कृष्णावर निश्चित केलेल्या मन आणि बुद्धीमुळे प्राप्त होतात, म्हणजे केवळ दिव्य प्रेममय भक्तिमय सेवा केल्याने आपोआप विकसित होतात। तर भगवान श्रीकृष्ण शुद्ध भक्ताच्या दिव्य लक्षणांचं वर्णन या 2 श्लोकात करतात। आणि या संदर्भामध्ये श्रीमद भागवतम मधला 10व्या स्कंधातल्या 14व्या अध्यायातला 8वा श्लोक या ठिकाणी श्रील प्रभुपाद आपल्या सगळ्यांसाठी संदर्भ म्हणून देत आहेत। तत्तेनुकंपाम सुसमीक्षमाणो भुंजान एवात्मकृतम विपाकम। जेव्हा भक्तावर दुःख किंवा संकट ओढवतं ना, तेव्हा भक्ताला असं वाटतं की ही दुःख किंवा संकट म्हणजे भगवंतांची आपल्यावर झालेली विशेष कृपा आहे। माझ्या पूर्वजन्मातील दुष्कर्मामुळे वास्तविकपणे मी जे दुःख भोगतोय त्याच्यापेक्षा पुष्कळ अधिक दुःख मला भोगायला मिळालं पाहिजे होतं, परंतु भगवंतांनी माझ्यावर कृपा केली आहे आणि ज्या शिक्षेसाठी मी पात्र आहे तेवढी शिक्षा भगवंत मला देत नाहीये। भगवंतांच्या कृपेने मला थोडीशी शिक्षा भोगावी लागते। म्हणून संकटांमध्ये सुद्धा भक्त सदैव शांत, स्वस्थ आणि धीर असतो। भक्त हा शत्रूसहित प्रत्येकाशी सदैव दयेने वागतो। हा एक भक्ताचा गुण आहे आणि जो आपल्या सर्वांना विकसित करायचा आहे। हेच आपल्या जीवनाचं आपण ध्येय ठरवलं पाहिजे। तर पुढे पाहूया आपण की काय काय गुण या ठिकाणी तो प्रदर्शित करतो। तर शुद्ध भक्त कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही, तो कोणाचाही द्वेष करत नाही, तो शत्रूशी सुद्धा वैर धरत नाही। त्याला वाटतं की माझ्या वाईट कर्मामुळे ही व्यक्ती माझा शत्रू झालेला आहे, म्हणून प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणं जास्त चांगलं, ह्याच्यावर तो भर देतो। इथे आपल्याला विशेष कष्ट घ्यायचे आहेत। चैतन्य महाप्रभू सांगतात
तृणादपि सुनिचेन. तो श्लोक आपण लक्षात ठेवला पाहिजे. तर प्रतिकार करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी काय करायला शिकूया, तर सहन कसं करायचं ही कला आपण आपल्या सगळ्यांमध्ये आपण विकसित करून घेऊया आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. निर्मम म्हणजे भक्त हा शारीरिक दुःख आणि कष्टांना जास्त महत्व देत नाही आणि तो जाणतो की मी हे भौतिक शरीर नाहीये, कारण त्याच्यात ठाई देहात्मबुद्धी नसते, म्हणून तो मिथ्या अहंकारापासून सुद्धा मुक्त असतो. तो सुखदुःखांना समानतेने पाहतो, कारण तो सहनशील असतो. भगवत कृपेने त्याला जे काही प्राप्त होतं त्यात तो संतुष्ट असतो. यापेक्षा अधिक काही प्राप्त करण्यासाठी तो अतिशय घोर काबाड कष्ट महत्प्रयास करीत नाही, त्यामुळे तो सदैव आनंदी असतो. तो परिपूर्ण योगी असतो, कारण आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त झालेल्या आदेशांचं पालन करण्यात तो मग्न झालेला असतो. त्याची इंद्रिय संयमित असतात, त्यामुळे तो निश्चयी असतो. वादविवादामुळे तो डळमळून जात नाही, कारण भक्ती करण्याच्या त्याच्या दृढ निश्चयापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही. तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच आदिपुरुष आहेत, म्हणून त्याला कोणीही विचलित करू शकत नाही. या सर्व गुणांमुळे तो आपलं मन आणि बुद्धी पूर्णपणे भगवंतांवर स्थिर करू शकतो. तर या ठिकाणी हा श्लोक संपन्न होतो. पुढचा श्लोक आपण पाहूया. श्लोक 15. याचं शीर्षक असं देता येईल, ज्याच्यामुळे कोणी उद्विग्न होत नाही. यस्मिन्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते च यः हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो यः सच मे प्रियः. ज्याच्यामुळे कोणी उद्विग्न होत नाही, जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही. भगवंतांच्या कृपेने भक्त जो आहे तो साधनेमध्ये इतका प्रगत झालेला असतो की तो कोणत्याही बाह्य उपद्रवांनी क्षुब्ध होत नाही. ही कला आपल्याला विकसित करायची आहे. एखादी व्यक्ती येऊन आपल्याला कुठल्याही पद्धतीचे अपशब्द, अपमानास्पद वागणूक जरी कोणी दिली तरीही आपण क्षुब्ध झालं नाही पाहिजे. हे आपण विकसित करायचं आहे. यासाठी कृष्णाकडे प्रार्थना करायची आहे. वास्तविकपणे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असल्यामुळे आणि भक्तीमध्ये संलग्न असल्यामुळे अशा भौतिक परिस्थितीने तो विचलित होत नाही. त्याचबरोबर इतरांनी जरी भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तो उद्विग्न होत नाही. हा त्याच्या बाबत. आता दुसऱ्यांना त्रास होईल असं तो कधी काही करत नाही. भक्ताद्वारे कोणालाही कष्ट, चिंता, भय किंवा असंतोष होत नाही. फक्त सर्वांप्रती दयाळू असल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असं तो काही करत नाही. तर ही कला आपल्याला विकसित करायची आहे. त्यानंतर आपण पाहू श्लोक क्रमांक 16. याचं शीर्षक आपल्याला असं देता येईल, कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी तो महत्प्रयास करत नाही. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियः. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त असे कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. आता आपण प्रत्येक श्लोकाचं विवरण पाहूया. अनपेक्ष म्हणजे तटस्थ. एखाद्याने जर भक्ताला काही धन देऊ केलं तर ते मिळवण्याकरता तो जास्त धडपड करत नाही. भगवंतांच्या कृपेने जर आपोआप एखाद्या भक्ताला धनप्राप्ती झाली त्यामुळे तो हुरळून सुद्धा जात नाही, म्हणजे तो तटस्थ राहतो. शुचिही म्हणजे पवित्र. स्वाभाविकपणे भक्त दिवसातनं 2 वेळा तरी स्नान करतो आणि आपली साधना करण्यासाठी तो प्रातःकाली ब्रह्ममुहूर्तावर निश्चितपणे उठतो आणि यामुळे तो अंतर्बाह्य पवित्र असतो. पुढचा गुण आहे दक्ष म्हणजेच कुशल. जीवनातील सर्व कर्मांचं सार त्याला माहीत असल्यामुळे भक्त हा नेहमी दक्ष असतो, अलर्ट. आणि वैदिक शास्त्रांवर
त्याचा दृढ विश्वास असतो. उदासीन म्हणजे तो चिंतामुक्त असतो. भक्त हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची बाजू घेत नसल्यामुळे तो चिंतामुक्त असतो. काहीही होऊ दे, त्याला काही फरक पडत नाही. त्याची भक्ती अबाधितपणे चालू राहते. गताव्यतः म्हणजे तो दुःखमुक्त असतो. तो सर्व उपाधींपासून मुक्त असल्यामुळे कधी दुःखी होत नाही. शरीर हीच एक मुळात उपाधी आहे हे जाणल्यामुळे तो शारीरिक दुःखांपासून सुद्धा मुक्त असतो. सर्वारंभ परित्यागी म्हणजे सर्व प्रयत्नांचा तो परित्याग करतो. भक्तीसाठी ज्या गोष्टी प्रतिकूल आहेत ना, त्या कुठल्याही गोष्टींचा शुद्ध भक्त कधी स्वीकार करत नाही. उदाहरणार्थ, प्रचंड इमारतींच्या बांधकामासाठी पुष्कळ शक्ती खर्च पडते. जर असं बांधकाम त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी लाभदायक ठरत नसेल तर तो त्याचा अंगीकार करत नाही. भगवंतांसाठी तो एखादं मंदिर बांधेल आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट पण करेल, पण स्वतःसाठी तो कधीही एखादं मोठं घर बांधण्याचा महत् प्रयास किंवा कष्टाचं कार्य स्वीकारत नाही. तर या ठिकाणी हा 16वा श्लोक संपन्न होतो. आपण पाहूया 17वा श्लोक, ज्याचं शीर्षक आपल्याला असं देता येईल, भौतिक भावनांनी तो प्रभावित होत नाही. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करत नाही, शोक करत नाही किंवा आकांक्षाही करत नाही, आणि ज्यांनी शुभ अशुभ अशा गोष्टींचा त्याग केलेला आहे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखीही होत नाही. तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळवण्यासाठी तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्याने तो दुःखी पण होत नाही. आपल्याकडील अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोकही करीत नाही किंवा इच्छित वस्तू प्राप्त झाल्यामुळे तो व्यथितही होत नाही. एखादी गोष्ट मिळो अथवा न मिळो, तो कायम समस्थितीत असतो. तो सर्व प्रकारच्या शुभ आणि अशुभ कर्मांच्या पलीकडे असतो. भगवंतांच्या संतुष्टीसाठी तो सर्व प्रकारची संकट सहन करेल, त्यासाठी तो कायम तयार असतो. त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही, कुठली गोष्ट बाधा उत्पन्न करू शकत नाही, आणि असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतो. आता आपण पाहूया पुढचे 2 श्लोक 18 आणि 19, ज्याच्यामध्ये भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण आपोआप विकसित कसे काय होतात याबद्दल भगवंत सांगतात. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्य निंदास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर् भक्तिमान मे प्रियो नरः. जो शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यांमध्ये समभाव राखतो, जो कुसंबगापासून स्वतः नेहमी मुक्त असतो, सदैव शांत, जे काही मिळेल त्यात संतुष्ट, घरादाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. भक्त सदैव कुसंगापासून मुक्त असतो. तो अयोग्य व्यक्तींचा संग कधीही करत नाही. असाच संग त्यात येई वैष्णवाचार. मनुष्य कधी कधी स्तुती केली जाते त्याची किंवा कधी कधी निंदा केली जाते. मानव समाजाचा हा स्वभावच आहे. भक्त नेहमी लौकिक स्तुती, निंदा, सुख दुःख या सगळी जी द्वंद्व आहेत याच्या पलीकडे गेलेला असतो. तो अत्यंत सहनशील असतो. कृष्ण कथे वाचून तो काही बोलत नसल्यामुळे त्याला मौनी म्हटलं जातं. समाजात काही मौन धारण करणारी लोक आहेत. मौन म्हणजे मुळेच बोलू नये असं नाही आहे. तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये, केवळ आवश्यक तितकंच बोलावं, आणि भक्तीसाठी आवश्यक बोलणे म्हणजे भगवत कथा होय. भक्त हा सर्वच परिस्थितीमध्ये सुखी असल्यामुळे त्याला कधी कधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळतं किंवा कधी कधी त्याला काहीही खायला मिळत नाही, परंतु तो तृप्त असतो. तो घरादाराबद्दल चिंता करत नाही,
तो कधी वृक्षाखाली राहील किंवा कधी राजवाड्यामध्ये राहील किंवा एका पॉश घरामध्ये राहील, पण तो अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेहमी तृप्त असतो आणि कुठल्याही गोष्टीबद्दल त्याला आकर्षण नसतं. त्याला स्थिर म्हटलं जातं कारण तो आपल्या निश्चयामध्ये आणि ज्ञानामध्ये स्थिर असतो. भक्त नाही जो कोणी, त्याच्याकडे कुठलाही सद्गुण कधीही असू शकत नाही. हराव अभक्तस्य कुतो महद्गुण. भक्त म्हणून ओळखले जाण्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी हे सर्व सद्गुण विकसित केले पाहिजेत. हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्याला बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही, तर कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तिमय क्रियामध्ये केवळ संलग्न झाल्याने हे गुण त्याच्यात आपोआप विकसित होतात. यस्यास्ति भक्ती भगवती अकिंचन सर्व गुणै तत्र समासते सुरः. या ठिकाणी हे 2 श्लोक संपन्न होतात. आता आपण पाहूया श्लोक क्रमांक 20. याचं शीर्षक असं देता येईल, मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात जे. ये तु धर्मामृतमिदं तथा यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. जे या अविनाशी भक्ती मार्गाचं अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून पूर्ण श्रद्धेने संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहेत. आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवत भक्ती करणं ही सर्वोत्तम विधी आहे. या अध्यायातल्या 2ऱ्या श्लोकापासून म्हणजे मय्यावेश मनोयेमापासून शेवटच्या श्लोकापर्यंत येतु धर्मामृतमिदम, भगवंतांनी त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य वेगवेगळ्या सेवा पद्धतींचं वर्णन केलेलं आहे. असे विधी भगवंतांना प्रिय आहेत कारण जो मनुष्य या विधींमध्ये संलग्न होतो त्याचा भगवंत स्वीकार करतात. अर्जुनाने प्रश्न विचारला होता की यापैकी श्रेष्ठ कोण आहे, निर्विशेष ब्रह्माच्या मार्गामध्ये संलग्न झालेला का भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झालेला. आणि भगवंत याचं इतकं स्पष्ट उत्तर देतात की आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवत भक्ती केवळ हाच एक सर्वोत्तम मार्ग आहे, मुळीच संदेह नाही. याच्यात आपण पाहू शकतो की निर्विशेष स्वरूप जे आहे त्याचा अवलंब कुठपर्यंत केला जावा अशी शिफारस भगवंत करतायत. तर भगवंत या ठिकाणी निर्विशेष मार्गाचा सुद्धा शिफारस करतायत, पण ते सांगतायत क्लिअरली की केवळ आध्यात्मिक साक्षात्काराकरता परमसत्याच्या निर्विशेष स्वरूपाची शिफारस करण्यात आली आहे. म्हणजे सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर मनुष्य जोपर्यंत शुद्ध भक्तांची संगत त्याला लाभत नाही तोपर्यंत निर्विशेष ब्रह्म लाभदायक ठरू शकते. निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करण्याकरता मनुष्याने फलाशा विरहित कर्म त्यांनी करायला पाहिजे आणि चेतन तत्व आणि पदार्थाचं आकलन होण्याकरता ज्ञानाचं अनुशीलन आणि ध्यान केलं पाहिजे. जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्तांचा संग लाभत नाही तोपर्यंतच या क्रिया करणं आवश्यक आहे आणि त्यापुढे केवळ भक्ती मार्गच योग्य आहे असं भगवंत क्लिअर कट सांगतायत. सुदैवाने मनुष्याला कृष्ण भावनेत संलग्न होण्याची इच्छा विकसित झाली तर त्याला आध्यात्मिक साक्षात्कारासाठी या निर्विशेष मार्गातल्या क्रमिक पद्धतीचं अवलंबन करण्याची मुळीच आवश्यकता नाही असंही भगवंत या ठिकाणी स्पष्ट करतायत. त्यामुळे एका स्तरापर्यंत निर्विशेष ब्रह्माचं आकलन करणं किंवा त्या मार्गावर चालणं हे ठीक राहतं, पण एखाद्याला जर डायरेक्ट भक्तांचा संग प्राप्त होत असेल तर त्याला या क्रमिक मार्गातून जाण्याची काही आवश्यकता नाही. तर भगवद्गीतेतल्या 6 अध्यायांचं वर्णन केल्यामध्ये भक्ती ही सर्वोत्तम अनुकूल गोष्ट आहे. मनुष्याने त्याचं जीवन चरितार्थ चालवण्याकरता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाहीये, कारण भगवंत स्वतः या सर्व गोष्टी त्याच्या जीवनात आपोआपरित्या घडवून आणतात. ज्याप्रमाणे एका बालकाचा सांभाळ त्याचे मातापिता करत असतात त्याप्रमाणे भगवंत भक्तांची काळजी घेतात. आता आपल्यासाठी होमवर्क आहे की या
धड्यामध्ये जे गुण विकसित होत आहेत त्याचा रिव्ह्यू घेण्याची आवश्यकता आहे का, हा पहिला प्रश्न. जर आहे तर का आहे, आणि जर नाही तर का नाही, याचं समर्थन तुम्ही द्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण जे पाहिलं की निर्विशेष ब्रह्माचं अवलंबन कुठल्या स्तरापर्यंत केलं गेलं पाहिजे हे तुम्ही लिहून ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर इस्कॉन मधला भक्त कसा ओळखता येतो ह्याच्यावर तुम्ही नोट्स काढायचे आहे. तर हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर या ठिकाणी हा धडा संपन्न होतो. त्याचबरोबर युनिट 2 म्हणजेच भगवद्गीता अध्याय 7 ते 12 हे युनिट सुद्धा संपन्न होतं. युनिट 2 ची जी परीक्षा आहे त्याच्या नोट्स मी तुम्हाला ऑलरेडी ग्रुप कोऑर्डिनेटर आणि तुमच्या भक्तिशास्त्री ग्रुपवर पाठवलेल्या आहेत. तर त्या नोट्सचा मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करायला तुम्ही सुरुवात करायची आहे. ओपन बुक 2 प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत. क्लोज बुकचे जे काही सर्व प्रश्न दिले आहेत त्याची सगळ्यांची उत्तरं तुम्ही काढायची आहेत. सर्व उपमा तुम्ही पाठ करायच्या आहेत आणि जे श्लोक पाठांतरासाठी आहेत तो श्लोक आणि त्याचं भाषांतर जसंच्या तसं तुम्ही पाठ करायचं आहे. याची सगळ्याची मार्गदर्शक तत्व मी जी तुम्हाला नोट पाठवलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपवर ती तुम्ही वाचायची आहे. त्याप्रमाणे अभ्यास करायचा आहे. परीक्षेची तयारी करायची आहे. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. उपस्थित भक्तवृंद की जय. वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय.